केंद्रीय निवडणूक आयोगानं 1 एप्रिलपासून मतदार शुद्धीकरण विशेष अभियान कार्यक्रम हाती घेतलाय। यातून महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष तळ ठोकून बसलेल्या बांगलादेशीय घुसखोरांचा शोध लागणं सोपं होणार आहे। या घुसखोरांना हद्दपार केल्यानंतरच महाराष्ट्र बांगला घुसखोर मुक्त राज्य होईल असा विश्वास भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला। कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। देशातील प्रत्येक निवडणुकीत भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे। देशातील 22 राज्यात भाजप सत्तेवर आहे। मात्र कोणतीही निवडणूक भाजपनं जिंकली की विरोधी इंडिया आघाडीकडून पक्षावर ईव्हीएम घोटाळा, मतचोरी यासह अनेक आरोप केले जातात। केंद्रीय निवडणूक आयोगालाही विरोधी पक्षांकडून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं। या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग संपूर्ण देशात 1 एप्रिलपासून मतदार शुद्धीकरण विशेष अभियान कार्यक्रम सुरू करत आहे। या कार्यक्रमाचं महत्त्व पटवून देण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या राज्यव्यापी दौरा करत आहेत। आज ते कोल्हापुरात आले होते। याचवेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सोमय्या यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची पक्ष कार्यालयात बैठक घेतली। खासदार महाडिक यांनी सोमय्या यांचा सत्कार केला। देशातील काही घटक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेबरोबर खेळखंडोबा करत आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला। याचबरोबर निवडणूक आयोगाच्या या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील बांगलादेशीय घुसखोरांचा शोध लागणं सोपं होईल। यातून महाराष्ट्र हे घुसखोर मुक्त राज्य होईल असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला। ज्या ज्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी बाहेर येतात त्यावर कडक कारवाई केली जाते। भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी पण नियमात बदल केले जाते। नवीनही कुठले भ्रष्टाचार लक्षात आले तर त्यावर पण कारवाई होणार। महाराष्ट्रात 1 एप्रिल पासून SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार शुद्धीकरण अभियान आज त्या संबंधात कोल्हापूर सांगली येथे भाजपचा प्रमुख कार्यकर्त्यांची माझी चर्चा आहे। आमचं लक्ष आहे एक पण बांगलादेशी महाराष्ट्राचा मतदार यादीत राहता कामा नये आणि एक पण पात्र मतदार यादीचा बाहेर असता कामा नये। राज्यात एकही बांगलादेशीय राहणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी असं आवाहनही सोमय्या यांनी केलंय।